पिंपळगाव काडे येथे धाडसी घरफोडी, बंद घर फोडून चोरट्यांनी 28 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास। हिवाळ्यात चोरी सत्र जोरात, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे हादरले। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे येथे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत बंद घराचे कुलूप व कोंडा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हातसाप केल्याची गंभीर घटना उघडकीस आली। या घरफोडीत तब्बल 28 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। फिर्यादी कल्पित महेंद्र हेंडवे वय 24 राहणार पिंपळगाव काडे हे 27 डिसेंबर रोजी आपल्या घराला कुलूप लावून मूळ गावी हिंगणगाव कासारखेड जिल्हा अमरावती येथे गेले होते। दरम्यान 16 जानेवारी रोजी सकाळी शेजारी राहणारे गजानन चव्हाण यांनी कल्पित यांच्या वडिलांना फोन करून घराचे गेट व दरवाजा उघडे असल्याची माहिती दिली। ही माहिती मिळताच कल्पित हेंडवे यांनी तात्काळ पिंपळगाव काडे येथे धाव घेतली। घराची पाहणी केली असता मुख्य दरवाजाचा कोंडा तुटलेला आढळून आला। बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडून पाहिले असता कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते, तर लॉकर मधील मौल्यवान दागिने गायब असल्याचे दिसून आले। अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्याचा गोप 24 ग्रॅम, सोन्याची मिनीकोट 8 ग्रॅम, सोन्याचा 2 अंगठ्या 3 व 5 ग्रॅम, कानातील सोन्याचे टॉप्स 2 जोड्या, चांदीच्या तोरड्यांचा जोड 80 ग्रॅम असा एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी BNS कलम 331(3), 331(4), 305 अन्वये गुन्हा क्रमांक 32/2026 दाखल करण्यात आला असून ठाणेदार नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान हिवाळ्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। मराठी समाचार न्यूज 24 साठी मुख्य संपादक नागेश भटकर यांचा